नाशिक ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हा शाखेनं अंमली पदार्थांविरोधामध्ये मोठी कारवाई करत चांदवड लासलगाव मार्गावर दिघवत शिवारामध्ये 32 किलो गांजा जप्त केला। या प्रकरणी सिन्नर तालुक्यातील तिघा संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण 14,74,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव आणि अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध व्यवसाय आणि अंमली पदार्थांच्या तस्करी विरोधामध्ये विशेष मोहीम सुरू आहे। या अंतर्गत 4 जुलैला स्थानिक गुन्हा शाखेचे पथक चांदवड परिसरामध्ये गस्त घालत असताना चांदवडकडून लासलगावच्या दिशेने जाणाऱ्या पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमधून गांजाची तस्करी होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली। माहितीच्या आधारे दिघवत शिवारामध्ये सापळा रचून संबंधित कार अडवण्यात आली। पंचांसमक्ष झडती घेतली। कारच्या डिक्कीमध्ये 32 किलो गांजा आढळून आला। या कारवाईत संदीप रामनाथ सानप वय वर्ष 36, अनिल केशव बोडके वय वर्ष 30 आणि यश संदीप मोरे वय वर्ष 24 हे सर्व राहणार सिन्नरचे असून त्यांना ताब्यात घेण्यात आले। या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून 276/2026 अन्वये NDPS कायदा कलम 8 क 20 ब 2 क आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। आरोपीकडून 32 किलो गांजा, स्विफ्ट डिझायर गाडी MH01 BT 8813, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 14,74,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास चांदवड पोलीस ठाण्याचे अधिकारी करत असून अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस दलाकडून भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहतील असं पोलिसांनी सांगितलं। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कैलास उपाध्ये, लासलगाव।